कागल तालुक्यातील राजकीय वादविवाद आणि संघर्ष संपून सलोखा नांदावा यासाठी नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी आपण युती केली। या युतीमुळे काही इच्छुकांना थांबावं लागलं असून काहींनी बंडखोरी करून विरोधकांची उमेदवारी स्वीकारली आहे। निवडून आल्यानंतरही मी राजेंचाच आहे असं सांगणाऱ्या बंडखोरांशी आमचे राजकीय संबंध आता संपले आहेत, असं स्पष्ट मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा युतीच्या कसबा सांगावमधील प्रचार सभेत ते बोलत होते। कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सुवर्णा रणजित कांबळे, कसबा सांगाव पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार तेजस्विनी राजेंद्र भोरे आणि मौजे सांगाव पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार अनिलकुमार रामचंद्र हेगडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली। त्याला नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे प्रमुख उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून कागलच्या विकासासाठी आम्ही तिघेजण एकत्र आल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। या युतीसाठी सर्वच गटांना त्याग करावा लागलाय, पण युतीमुळे नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी असलेला संघर्ष संपला असून ही एकजूट केवळ या निवडणुकीपुरती मर्यादित न राहता पुढील काळातही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर कागल तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। तर कागल तालुक्यातील राजकीय संघर्ष आणि अविश्वासाच्या राजकारणामुळे आजवर मोठं नुकसान झालंय, पण आता हे वातावरण संपवण्याची वेळ आली असल्याचं गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी नमूद केलं। यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन कृष्णात पाटील, माजी सरपंच रणजित कांबळे, राजे बँकेचे माजी संचालक बाबासाहेब मगदूम, नीलम कांबळे, किरण पास्ते, राजेंद्र भोरे, रवींद्र माने, विजय काळे, मेहताब मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केली। तर माजी आमदार संजय बाबा घाटगे, हमीदवाडा कारखान्याचे संचालक कैलाससिंह जाधव, सरपंच राहुल खोत, शाहू कृषीचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले, दीपक चौगुले यावेळी उपस्थित होते।